सो हाय एव्हरीवन, वेलकम बॅक टू अनदर न्यू व्हिडिओ. सो गाइस, जेवढी पण मुलं फर्स्ट इयर ऑफ इंजिनिअरिंगमध्ये ॲडमिशन घेणार आहेत तर त्या मुलांसाठी आजचा दिवस खूप इम्पॉर्टंट असणार आहे. कारण की आज तुमचा कॅपराउंड 1चा रिझल्ट हा डिक्लेअर होणार आहे, ज्याला आपण बोलतो सीट अलॉटमेंट ऑफ कॅपराउंड 1. ज्याच्यामध्ये जी पण तुम्ही आता कॅपराउंड 1साठी ऑप्शन फॉर्म फिलिंग केली होती, ज्याच्यामध्ये तुम्ही एक कॉलेजची लिस्ट सगळी अपलोड केली होती, तर त्या लिस्टमधनं नक्की कोणत्या कॉलेजमध्ये तुमचा नंबर लागलेला आहे तर ते तुम्हाला आज समजणार आहे. सो आज हे तुमचं सीट अलॉटमेंट ऑफ कॅपराउंड 1 डिक्लेअर होणार आहे. आता मला माहिती आहे की भरपूर मुलांचा हा प्रश्न आहे की दादा ही सीट अलॉटमेंट आत्ता डिक्लेअर झालं आहे का. तर बघा, अजूनही तुमचा कॅपराउंड 1चा रिझल्ट म्हणजे तुमचे सीट अलॉटमेंट ऑफ कॅपराउंड 1 हे डिक्लेअर झालेलं नाही आहे. मग दादा हे कधी डिक्लेअर होईल, नक्की याचा रिलीज व्हायचा टाईम काय आहे. सो बघा, रिलीजचा टाईम मी तुम्हाला गॅरंटीने सांगू नाही शकत, कारण की बघा तुम्हाला माहिती आहे सीड सेल कधी पण तुमचे अपडेट्स वगैरे रिलीज करत असतं. बट मी तुम्हाला एक एक्सपेक्टेड सांगतो की तुमची सीट अलॉटमेंट ऑफ कॅपराउंड 1 ही इव्हिनिंगपर्यंत डिक्लेअर होऊ शकते, म्हणजे संध्याकाळी 6 वाजेपर्यंत तुमची अलॉटमेंट ही डिक्लेअर होऊ शकते. कारण की मागचे 2-3 वर्ष पण सीड सेलनी संध्याकाळी 6 वाजताच अलॉटमेंट डिक्लेअर केली होती. सो ह्या वर्षी पण आपण हे एक्सपेक्ट करू शकतो की तुमची सीट अलॉटमेंट ऑफ कॅपराउंड 1 ही इव्हिनिंगला संध्याकाळी 6 वाजेपर्यंत तुमची डिक्लेअर होऊ शकते. आता जेव्हा पण तुमची सीट अलॉटमेंट ही ऑफिशियली डिक्लेअर होईल तर तेव्हा मी तुम्हाला यूट्यूबला व्हिडिओ अपलोड करून मी तुम्हाला अपडेट देणार आहे. तर त्यामुळे आपल्या चॅनलसोबत तुम्ही कनेक्टेड राहा, सबस्क्राईब करून ठेवा. त्यासोबत मी तुम्हाला इंस्टाग्रामच्या आयडीवर सुद्धा मी तुम्हाला अपडेट प्रोव्हाइड करणार आहे. मी इंस्टाग्रामच्या स्टोरीवर मी तुम्हाला अपडेट देईन की तुमची अलॉटमेंट ही डिक्लेअर झाली आहे की नाही झाली आहे. सो त्यामुळे मला इंस्टाग्रामवर पण तुम्ही फॉलो करून ठेवा. माझी इंस्टाग्राम आयडीची पण लिंक मी तुम्हाला डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये प्रोव्हाइड केलेली आहे. आता आज जेव्हा तुमची अलॉटमेंट ही डिक्लेअर होईल, अलॉटमेंट डिक्लेअर झाल्यानंतर तुम्हाला तुमच्या कट ऑफ लिस्ट सुद्धा बघायला मिळणार आहेत. म्हणजे कॅपराउंड 1 मध्ये कोणत्या कॉलेजचा कट ऑफ किती गेलेला आहे हे तुम्हाला आज बघायला मिळणार आहे. आता जेव्हा तुमची कट ऑफ लिस्ट डिक्लेअर होईल तर ते तुम्हाला ऑफिशियल वेबसाईटवर तर बघायला मिळेलच, बट वेबसाईटचा काहीतरी इश्यू आहे. तुमची कट ऑफ लिस्ट ना लगेच तुम्ही मोबाईलवर बघू नाही शकत, त्याच्यामध्ये काहीतरी प्रॉब्लेम येतो. तर ही कट ऑफ लिस्ट तुम्हाला कॉलेज दोस्तचा व्हॉट्सअप बॉटवर तुम्हाला प्रोव्हाइड केली जाईल. कॉलेज दोस्तच्या व्हॉट्सअप बॉटवर अजून भरपूर सारे तुमचे ॲडमिशनसाठी मटेरियल्स तुम्हाला प्रोव्हाइड केलेले आहेत. सो जर तुम्हाला पाहिजे असेल तर तुम्ही कॉलेज दोस्तचा व्हॉट्सअप बॉट तुम्ही यूज करू शकता. लास्ट इयरच्या कट ऑफ सुद्धा ह्याच्यामध्ये आहेत आणि ह्या वर्षी जे तुमचे आज कट ऑफ येणार आहेत तर ते सुद्धा ह्या बॉटवरती प्रोव्हाइड केले जातील. सो जर तुम्हाला पाहिजे असेल तर तुम्ही हा कॉलेज दोस्तचा व्हॉट्सअप बॉट यूज करू शकता. त्याची पण लिंक मी तुम्हाला डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये प्रोव्हाइड केलेली आहे. आता आज तुमची अलॉटमेंट आणि कट ऑफ वगैरे डिक्लेअर झाल्यानंतर उद्यापासून तुमची एक मोस्ट इम्पॉर्टंट स्टेप तुम्हाला करायची आहे, जी आहे तुमची सेल्फ व्हेरिफिकेशन, सेल्फ कन्फर्मेशन आणि सीट ॲक्सेप्टन्सची प्रोसेस. आता ह्याच्यावरून मी एक तुम्हाला सेपरेट व्हिडिओ प्रोव्हाइड करेन की हे सेल्फ व्हेरिफिकेशन तुम्हाला कसं करायचं असतं, सीट ॲक्सेप्टन्स तुम्हाला कसं करायचं असतं. बट ह्या व्हिडिओमध्ये इन शॉर्ट मी तुम्हाला सांगतोय की तुम्हाला उद्यापासून ना 3 शब्द तुमच्या कानावर येणार आहेत. एक असणार आहे ऑटो फ्रीज, दुसरं असणार आहे सेल्फ फ्रीज आणि तिसरं असणार आहे बेटरमेंट. आता नक्की हे काय आहे तर इन शॉर्ट मी तुम्हाला सांगतो. ऑटो फ्रीज म्हणजे काय की जर तुम्हाला कॅपराउंड 1 मध्ये पहिल्याच नंबरचं कॉलेज तुम्हाला मिळालं तर ते कॉलेज तुमचं ऑटोमॅटिकली लॉक होणार आहे, तुमचं ऑटो फ्रीज होणार आहे. तुम्ही पुढच्या राऊंडमध्ये पार्टिसिपेट नाही करू शकत. जे तुमच्या अलॉटमेंटमध्ये ना तुम्हाला लिहून दिलं जाईल की तुमचं ऑटो फ्रीज झालेलं आहे, म्हणजे तुम्हाला समजून जायचं आहे की कॅपराउंड 1चंच कॉलेज आपल्याला कंपल्सरीली घ्यावं लागणार आहे, आपण पुढच्या राऊंडमध्ये पार्टिसिपेट नाही करू शकत. दुसरा ऑप्शन असेल तुमचा सेल्फ फ्रीजचा. सेल्फ फ्रीजचं ऑप्शन तुमच्या उद्यापासून इनेबल होणार आहे. तर ह्याच्यामध्ये काय करायचं असतं की जे पण कॉलेज तुम्हाला कॅपराउंड 1 मध्ये मिळालं आहे, जर तुम्हाला ते कॉलेज आवडत असेल, जी पण तुम्हाला ब्रांच मिळाली, जर तुम्हाला ती ब्रांच आवडत असेल आणि तुम्ही तुमच्या अलॉटमेंटबद्दल सॅटिस्फाईड असाल की बाबा मला कॅपराउंड 1 मध्ये जे पण कॉलेज मिळालं आहे ते कॉलेज मला आवडलं आहे आणि मला ह्याच कॉलेजमध्ये ॲडमिशन घ्यायचं आहे, तर त्या केसमध्ये तुम्ही सेल्फ फ्रीजचं ऑप्शन चूज करू शकता. आता सेल्फ फ्रीजचं ऑप्शन चूज केल्यानंतर तुम्ही पुढच्या राऊंडमध्ये एलिजिबल नसणार आहात, म्हणजे तुम्ही कॅपराउंड 2 मध्ये पार्टिसिपेट नाही करू शकत. सेल्फ फ्रीज केल्यानंतर ज्या पण कॉलेजमध्ये तुम्ही ॲडमिशन घेतलं आहे, ज्या पण कॉलेजमध्ये तुम्ही सेल्फ फ्रीज केलेलं आहे तर त्याच कॉलेजमध्ये तुम्हाला फायनल ॲडमिशन घ्यावं लागेल. सो हे झालं सेल्फ फ्रीजबद्दल. नंतर तिसरा ऑप्शन असतो तुमचा बेटरमेंटचा. आता कॅपराउंड 1 मध्ये जे पण तुम्हाला कॉलेज मिळेल, जर तुम्हाला असं वाटलं की कॅपराउंड 1 मध्ये आपल्याला जे कॉलेज मिळालं, जी पण ब्रांच मिळाली, ठीक आहे, बट आपल्याला कॅपराउंड 2 मध्ये पण आपल्याला ट्राय करायचं आहे, तर त्यासाठी तुम्ही बेटरमेंटचं ऑप्शन चूज करू शकता. बेटरमेंटला आपण दुसऱ्या वर्डमध्ये नॉट फ्रीज असं पण बोलतो. सो जर तुम्हाला पाहिजे असेल तर तुम्ही बेटरमेंटसुद्धा करू शकता. बेटरमेंट केल्याने काय होतं की तुम्ही पुढच्या राऊंडमध्ये पार्टिसिपेट करू शकता, तुम्ही कॅपराउंड 2 मध्ये पार्टिसिपेट करू शकता. आता ह्याच्या आतमध्ये पण काही ना काही एक प्रोसेस असणार आहे, जे मी तुम्हाला पुढच्या येणाऱ्या व्हिडिओमध्ये कव्हर करीन.
आता आज पहिले तुमची अलॉटमेंट ही डिक्लेअर होऊ देत, त्याच्यानंतर तुम्हाला सेल्फ व्हेरिफिकेशन कसं करायचं स्टेप बाय स्टेप सगळं मी तुम्हाला सांगणार आहे. त्यातून मी काही पण टेन्शन घेऊ नका. जस्ट तुम्ही आपल्या चॅनलसोबत कनेक्टेड राहा, सबस्क्राईब करून ठेवा. सो गाइस, आय होप ह्या व्हिडिओमध्ये जे पण सांगितलं आहे हे सगळं तुम्हाला समजलेलं असेल. आता जर तुम्हाला काही पण ॲडमिशनसाठी मटेरियल वगैरे पाहिजे असेल तर त्यासाठी तुम्ही कॉलेज दोस्तचा व्हॉट्सअपवर यूज करू शकता. त्याची लिंक मी तुम्हाला डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये प्रोव्हाइड केलेली आहे. त्यासोबत मला इंस्टाग्रामवर पण नक्की फॉलो करून ठेवा. जेव्हा पण तुमची ऑफिशियल अपडेट येईल तर ते मी तुम्हाला इंस्टाग्रामवर प्रोव्हाइड करणार आहे. तर त्याची पण लिंक मी तुम्हाला डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये प्रोव्हाइड केलेली आहे. सो गाइस, दॅट्स इट फॉर दिस व्हिडिओ. कशी वाटली तुम्हाला ही व्हिडिओ? आवडली असेल तर नक्की लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा. भेटूया पण पुढच्या व्हिडिओमध्ये. तोपर्यंत बाय बाय, सी या अँड गुड डे.